तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हलव्याचे दागिने कसे बनवायचे पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चोकर दाखवते. तुम्हाला काय करायचं आहे, चोकरसाठी तुम्ही एकतर दोन चेनमध्ये बनवू शकता, 2 लेअरमध्ये, किंवा मिडलला एक पेंडंट टाकून मग त्याला बाजूने हलवा ओवून घेऊ शकता, तसंही करू शकता. तर आपण ते पाहणार आहोत. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर पुठ्ठा असेल तर त्याला राऊंडमध्ये कट करायचं आणि वरच्या साईडने एक आहे ना व्हाईट कलरचा असा एक आपला कार्डशीटचा पेपर असतो ना, तो घ्यायचा आणि त्याला देखील राऊंड टाकून घ्यायचा आणि त्याला याच्यावरती असं स्टिक करायचं. नेक्स्ट आहे हलवा. ओके, तर आता आपण हलवा याच्यावरती लावून घेणार आहे. तर तुम्हाला ना 2 टाईपचे हलवे मिळतील. एक प्लास्टिकचा बीड्स असून त्याच्यावरती याचं कोटिंग असतं, किंवा एक रिअल जो हलवा आहे जो प्रॉपर साखरेपासून बनवलेला आहे त्याला होल असतं. असे 2 टाईपचे हलवे तुम्हाला मिळून जातील. तर आपण काय करूया, याच्यावरती हलव्याची प्लेसमेंट करून घेऊया. तुम्हाला पूर्ण या पेंडंटवरती पूर्ण ठिकाणी जरी हलवा लावून घ्यायचा असेल तरी चालेल, किंवा मिडलला एक स्टोन लावून मग नंतर तुम्ही त्याला बाजूने हलव्याचं कोटिंग तसं देखील करू शकता. आपण काय करूया, सध्या ना मयूरवाला जो सेट आहे किंवा मयूर ज्वेलरी आहे सध्या ट्रेंडिंगला आहे. तर आपण काय करूयात, मयूरवाला एक क्रिस्टल लावून घेऊया. आता याने काय होतं, हा जो ग्लू आहे त्याने प्लेस पण व्यवस्थित राहतं आणि ड्राय पण पटकन होतं. आपला जो फेविकॉल आहे तो ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो. मिडलला आपण हा कुंदन लावून घेतलेला आहे, बाजूने पण आता हा ग्लू लावून घेऊयात. तुम्ही इवन जी फुलांचे दागिने असतात त्याच्यामध्ये देखील हा वाला ग्लू यूज करू शकता. हे पेंडंट झालेलं आहे. आता आपण याला ना थोडंसं बाजूला ठेवून घेऊयात. आता आपल्याला हलवा ओवून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हवाला धागा वगैरेचं कट करून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, एक लाईन आता 2 लेअरमध्ये करत आहोत आपण. तर काय करणार आहे, आपण 2 धागे काढून घेणार आहोत आणि मध्ये नंतर पेंडंट आपलं चिटकवणार आहोत आपण. तर काय करूयात, आपण जेवढे आपल्याला दोन्ही साईडला हवेत तेवढे टोटलमध्ये आपण काय करूयात, पहिले विणून घेऊयात. तुम्ही ते सुई वापरू शकता किंवा हे जसं आपण लास्ट टाईम बनवलं होतं तसं देखील यूज करू शकता. जसे मोती असतात आपण विणतो, सेम त्याच पॅटर्नमध्ये आपल्याला हा विणून घ्यायचा आहे. असे आपण 2 लेअर विणून घेतलेले आहेत. आता तुम्हाला जितके हवेत आहेत, वन साईडला तुम्हाला 10 हवे असतील तर तुम्ही 20 होऊन घ्या. तुम्हाला जर एका साईडला 15 हवे असतील तर तुम्ही तसे मग 30 होऊन घ्या. आता मी इथे एका साईडला 20 आणि एका साईडला 20 असे एका लाईनमध्ये 40 होऊन घेतलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांना सेपरेट करायचे आहेत. 20 एका बाजूला ठेवा आणि 20 एका बाजूला ठेवा. एका साईडला 20 ठेवलेले आहेत आणि एका साईडला पण 20 ठेवलेले आहेत. आणि याला काय करायचं आहे आपल्याला, तुम्ही एकतर याच्यावरती याला प्लेस करू शकता आणि हा ग्लू लावू शकता. तुम्हाला जो हवा तुम्ही याच्यावरती हॉट गनचा ग्लू लावू शकता किंवा फेविकॉलवाला लावू शकता किंवा हा वाला लावू शकता. तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही लावू शकता. याला याच्यावरती प्लेस करायचं आहे. आणि जो आपण राऊंड काढून घेतला होता व्हाईट कलरचा, व्हाईट कार्डशीटचा, तो याच्यावरती तुम्हाला लावायचा आहे, जेणेकरून हे बॅक साईडला देखील व्यवस्थित दिसेल.
हे व्यवस्थित प्लेस करून घ्यायचं आहे. याला दोन्ही साईडने आपण याला जवळ करून घेऊयात या बीट्सला. त्याच्यानंतर याला थोडंसं ड्राय होऊ द्या. हे ड्राय झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आता याला ना लॉक बोलतात किंवा लॉकर देखील तुम्ही बोलू शकता. याला या साईडने असे होल असतात. याच्यामध्ये आपण काय टाकतो, ही आपली जी आपला जो धागा आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घेतो. आता 2चे देखील मिळतात, 3चा देखील मिळतो किंवा 4चा देखील मिळतात. आपल्या याच्यामध्ये 4 आहेत तर आपण काय करूयात, तर कॉर्नरच्या याला किंवा मिडलच्या याला कसंही टाकून घेऊ शकतो. आणि याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. आता प्रत्येक होलमधून जसं आपण हलवा विणला होता सेम त्याच पॅटर्नने आपल्याला काय करायचं आहे, या लॉकरमधून आपल्याला याला ओढून घ्यायचं आहे. मी कॉर्नरच्या याला टाकते कारण हा आता हलवा मोठा आहे, तर मिडलला टाकला तर तो एकावरती येईल. तर हा आपण जे विणलेला आहे त्यांना आपल्याला गाठ मारायची आहे. तर दोन्ही धाग्यांना व्यवस्थित गाठ मारून घ्यायची. खूप पण जास्त ओढू नका आणि खूप लूज पण ठेवू नका. जर ओढलं तर हे जे आपण पॅक केलेलं होतं ते थोडंसं निसटू शकतं, कारण थोडंसं अजून वेट आहे, ते खूप ड्राय झालेलं नाही आहे. जेव्हा व्यवस्थित ड्राय होईल तेव्हा इतकी काळजी घ्यायची गरज नाही. पण हलव्याचा दागिना थोडा नाजूक असतो, तर तुम्हाला याची बनवताना देखील काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही कस्टमरला देताना देखील तुम्हाला व्यवस्थित याला द्यायचं आहे. आता इथे आपण जसं लॉक केलेलं आहे तसंच दुसऱ्या साईडने देखील लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपलं रेडी झालेलं आहे. आता ह्या दोन्ही साईडला तुम्ही एकतर जे आपण हुक दिले होते ते लावू शकता किंवा याच्या साईडला गोंडा लावू शकता. मी सजेस्ट करते तुम्हाला गोंडा लावा, जेणेकरून थोडा ॲडजस्टेबल बनवता येतं. तर या व्हिडिओमध्ये आपण हलव्याचं चोकर कसं बनवायचं तो शिकलेला आहोत. नेक्स्ट पार्टमध्ये आपण हलव्याचं दुसरं कोणतं तरी एक प्रोडक्ट पाहूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.